विकास कामं आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, सर्व लोक करत असतात. जिल्हा परिषद सदस्य करतो, सरपंच सर्व करतात. आमचे ह्या सर्व गोष्टी होतातच, पण त्याही पलीकडं प्रत्येकाचं सुख दुःख अडी अडचणी यामध्ये आमचं कुटुंब कधीच त्या ठिकाणी मागं राहिलेलं नाही. रात्री 12 वाजता फोन येऊ, कधी पण फोन येऊ, कोणी मदत मागितली की आमचं कुटुंब त्या ठिकाणी हजर होतं. लांडे साहेबांनी आजपर्यंत तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक अगदी नडीला ते उपस्थित राहिलेले. प्रसंग कुठलाही असो, फोन आला का हजर होणे, एखादा अडलेला आहे त्याला मदत करणे, ही जी साहेबांची परंपरा आहे तीच ती पुढे घेऊन जाईल. टीका करणाऱ्याला आम्ही कधीच साहेब टीकेला उत्तर देणार नाही, कारण की आम्हाला चांगलं काम करायचंय. तुम्ही मागील काळामध्ये पाहिलं असेल का, आता कधी कधी असा आरोप होतो का साहेबांना 30 वर्ष पदावर, पण साहेब 30 वर्ष पदावर नाहीत. साहेब 2002ला जिल्हा परिषद सदस्य झाले, त्याच्यानंतर डायरेक्ट 2017ला झाले. मधल्या काळामध्ये भाऊसाहेब देवाडे असतील, त्यानंतर सुरेखाताई मुंडे असतील, साहेबांच्या आधी तळपेताई म्हणून एक सदस्य झाले. म्हणजे असे प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी दिली, पण जेवढी संधी साहेबांना भेटली अध्यक्ष असताना, सगळे पिकअप शेड उभे करणे असो, आंबे आपलं कोपरे मांडवे त्या भागात सुद्धा साहेबांनी रस्ते केले, जेव्हा आंबे हाती असेल सगळ्या भागात जे त्यांना अध्यक्षपदावर असताना करता येईल तेवढं सगळं त्यांनी त्या ठिकाणी केलं. आता 2017ला झाल्यानंतर आपण पाहिलं कोरोना महामारी आली, 2 वर्ष त्याच्यामध्ये गेले, पण उर्वरित कामामध्ये सुद्धा वैयक्तिक अशा योजना असतील, काही सामुदायिक बँजो साहित्य असेल, लेझिम साहित्य असेल, किंवा छोटे मोठे रस्ते असतील, समाज बंधारे असतील, अशी भरपूर कामं त्यांनी केली.